ऐसी भाषा पर आ चुकी है। कांग्रेस को हम लोग ने इस बात का आगाह भी किया था लेकिन कांग्रेस में ना नेता होने की वजह से वो कोई निर्णय ले पाए, ना आज भी कोई निर्णय ले पा रहे हैं। कहीं जगहों से कांग्रेस के जिला के जो नेता है इन्होंने बातचीत शुरुआत की है और बातचीत करने के बाद ये बता रहे हैं कि जो जिस जिले का नेता है उसको कांग्रेस में कोई लगाव नहीं है या कांग्रेस के उम्मीदवार में कोई लगाव नहीं है, वो आने वाली विधानसभा के चुनाव जो है उसमें अपने आप को महफूज रखने के लिए अपने विरोधी दलों से बातचीत कर रही है, गुफ्तगू कर रहे हैं। और इसलिए कांग्रेस के नीचे के जो नेता है ये काफ़ी परेशान है और भारतीय जनता पार्टी को किस ढंग से हराए इसके जिले स्तर पर ही अपनी व्यूहरचना बना रहे हैं। टीवी और इलेक्ट्रॉनिक मीडिया हमारी बात पर कम विश्वास था, और महाविकास के नेता जो बता रहे थे उस पर काफ़ी विश्वास था। लेकिन आज दूध का दूध और पानी का पानी सामने आ गया है। अब मैं मीडिया, बहुत इलेक्ट्रॉनिक और प्रिंट मीडिया से अपील करता हूं कि जो सही हालत है आप उसकी रिपोर्टिंग करिए। हम कह रहे हैं इसलिए आप विश्वास मत करिए। ग्राउंड लेवल पर जो लोकल चैनल्स और आपके प्रतिनिधि जो कह रहे हैं उस पर आप विश्वास रखना शुरुआत करें। प्रथम फेज का जो चुनाव हो रहा है उसमें रामटेक की जो परिस्थिति उभर रही है, एकनाथ शिवसेना के जो कैंडिडेट है और किशोर गजबे, इनकी सीधी सीधी लड़ाई दिखाई देती है। कांग्रेस का वहाँ पर कोई वजूद भी दिखाई नहीं देता है। भंडारा गोंदिया में जो बीजेपी के उम्मीदवार है, सिटिंग एमपी, उनको पवनी इलाके से कई गांवों ने बहिष्कार किया और नम्रतापूर्वक कहा कि आप गांव में दोबारा मत आइए।
कुछ कांग्रेस के नेता उस मतदार संघ में एक्स एमएलए अग्रवाल गोंदिया के जो है, जो आप बीजेपी ज्वाइन कर रहे हैं, उनके साथ में क्लोज डोर मीटिंग करते हुए दिखाई दी और लोकल चैनल उसको हाईलाइट भी कर रहा है। भंडारा, गोंदिया, चंद्रपुर और गढ़चिरौली इन इलाकों की जो परिस्थिति है वो परिस्थिति में वंचित बहुजन आघाड़ी बड़ी ताकत से उभर आ रही है और एक मेन पॉलिटिकल फोर्स बनते जा रही है। वंचित बहुजन आघाड़ी की ओर से मैं कह रहा हूं, हम कर रहे हैं इसलिए नहीं, लेकिन आपके चैनल्स के जो नुमाइंदे हैं, रिपोर्टर्स हैं, जो आपको रिपोर्ट दे रहे हैं, उस रिपोर्ट का आप पब्लिसिटी दीजिए, वही रिपोर्ट को मेन रिपोर्ट बनाइए। फेक न्यूज़ चलाने की बात जो चल रही है उसको बंद कीजिए, नहीं तो आप दिखाएंगे एक और रिजल्ट आएगा दूसरा। मैं सिर्फ आगाह इसलिए कर रहा हूं कि हो सकता है कि इलेक्शन काउंटिंग के पहले सुप्रीम कोर्ट जो है ईवीएम के वोट के साथ साथ पेपर ट्रेल की काउंटिंग भी करने की इजाज़त देगी। आज की परिस्थिति में वंचित बहुजन आघाड़ी जो है वो पूरी मतदार संघ में एक ताकत बन के उभर रही है और हम लोग एक अच्छी खासी स्थिति इस लोकसभा के चुनाव में बनाएंगे, ऐसी हम लोग को उम्मीद है। विचार आपण काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसच्या चाललं हिंदी झाली मग ती हिंदी मराठी चालवा ना आता। काँग्रेस तुम्ही आता बोलले की काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसमध्ये आणि त्यांच्या उमेदवारामध्ये रस नाही, तर नेमके हे नेते कोणकोणते? तुम्ही लोकल चॅनल्स जर चालवले आणि बघितले तर तुम्हाला त्या त्या मतदारसंघातल्या लोकल चॅनल्सवरनं ही माहिती मिळायला सुरुवात आहे। नावं काय समजू शकत? नावं कशाला, मी तुम्हाला सोर्स सांगितलं आहे, मी नावं घेऊ कशाला? नाही, तुम्ही स्पष्ट वक्तव्यासाठी हा मी म्हणतो तुम्हाला सोर्स सांगितला। आता मला तुमची ताकद बघायची आहे की तुम्ही त्या सारं रिपीट करताय का। डू चॅनल्स हॅव दी गट्स, हे मला बघायचं आहे। सोनासाठी आपणच काढतो आहे नाही, तुम्ही सोनार आहात ना, माझा काम आहे फक्त। बाळासाहेब, तुम्हाला जो प्रस्ताव काँग्रेसनं आज सकाळी एक बातमी असेल की तुम्ही राज्यसभा आणि केंद्रात मंत्रीपद असा एक नवा प्रस्ताव तुम्हाला दिला आणि अकोल्यातून तुम्ही माघार घ्यावी असा प्रस्ताव काँग्रेसकडून आलेला आहे, तुमच्यापर्यंत तो प्रस्ताव आला? माझ्यापर्यंत कुठलाही प्रस्ताव नाही, वर्तमानपत्रापर्यंत आलेला तो प्रस्ताव असेल। अजून कुठल्याही वर्तमानपत्रातल्या रिपोर्टरनी माझ्यापर्यंत पोहोचवलेला नाही। आम्हाला निर्णय घ्यावा अशी काही चर्चा आहे का? शेवटचा दिवस नाना पटोलेंना काय अल्टिमेटम दिलंय? एक म्हण आहे मराठीमध्ये, वराती मागून घोडं।
ते वरात निघून गेलेले असते तर घोड्याचा उपयोग काय आहे? आणि ती नाना पटोलेंना अत्यंत उत्तमरित्याने शोभते असं मी त्या ठिकाणी मानतो. तुमच्या लेखी नाना पटोलेच्या प्रस्तावाला मग सध्या काही किंमत नाही तुम्हाला? मी तुम्हाला म्हटलं ते प्रस्ताव म्हणजे काय, वराती मागून घोडं. तुम्ही मग विचार केला की नाही त्या प्रस्तावावर? वराती मागून घोड्याचा कोण विचार? नवरदेव थोडे विचार करतोय त्या घोड्याचा. आम्ही आता असणाऱ्या सगळ्या सीट्स फायनल करत आलेलो आहोत आणि या 2 दिवसामध्ये आम्ही डिक्लेअर करू. अमरावतीमधून तुम्ही कोणाला पाठिंबा देणार? मी म्हटलं ना 2 दिवसात आम्ही निकाल काढतोय म्हणून. उमेदवारी कायम ठेवणार होता का म्हटलं? कहा है कि मैं वहाँ से लड़ूंगा, कल तक वो बोल रहे थे कि मैंने क्या कहा, 2 दिन में हम लोग उसका फैसला लेने वाले हैं, तो 2 दिन के रुकिए, नाही, तुम्ही आधी पाठिंबा दिला. इंतजार करिए 2 दिन के उन्होंने लिए. क्लियर कर बोला कि वंचित का वहाँ में समर्थन है और वंचित के जिलाध्यक्ष भी उनके बगल में प्रेस कॉन्फ्रेंस में बैठे थे. ये बात सही? तो मैंने आपसे क्या कहा कि 2 दिन वेट कर लो, परिस्थिति आपके सामने आ जाएगी. सध्या पाठिंबा नाही असं म्हणता येईल. जो पहिला निर्णय आम्ही जे म्हणालो त्यातला अर्थ तुम्हाला जो काढायचा आहे तो तुम्ही काढा. आमचा अर्थ आम्ही 2 तारखेला त्या ठिकाणी बाहेर करू. आता शिरूरचे तुमचे जे उमेदवार आहेत ते सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्या भेटी. होय, त्यांना आम्ही असणारं उमेदवारी देणार नाही हे आम्ही असणारं कळवलं. त्यांनी असणारा पक्षाने घेतलेला निर्णय जो होता की बारामतीमध्ये आम्ही उमेदवार उभा करणार नाही, त्याच्या विरोधात त्यांनी असणारी भूमिका घेतली आणि म्हणून आम्ही असं त्यांना म्हणालो की तुमचा आणि आमचा संबंध हा जो होता हा उमेदवारी कोणाला द्यायची काय द्यायची ते पक्ष ठरवेल. किंवा तुम्ही असारा वेगळा निर्णय घेणार असेल तर तुमचा मार्ग तुम्ही वेगळा करा. आणि म्हणून आम्ही ऑफर केलेली उमेदवारी आम्ही मागे घेतली. तुम्ही हा प्रश्न जरांगे पाटलांना विचारला पाहिजे. बांदलांचा जो विषय आहे, महायुतीनं काही लोक तुमच्याकडे पेरले आहेत असा अर्थ त्याचा निघतोय, चर्चा होते आहे, असं काही आहे? त्याच्या स्टेटमेंटवरनं दिसतंय त्याचं काँग्रेसची भांडणं आहे, SP आणि NCPची भांडणं आहे. तुमचा प्रश्न तर असा आहे की तुम्ही स्वतः सेल्फ गोल करत बसलेला आहात की त्याचं काँग्रेसबरोबर आहे भांडणं नाही, शरद पवारबरोबर म्हणतो आमची साथ का सोडतोय, तर बारामतीमध्ये आम्ही असा उमेदवार उभा केला नाही म्हणून. आणि मग विकास आघाडी कसं काय आमच्यामध्ये पेरेल? नाही, थेट त्यांनी फडणवीसांच्या बैठकीला हजेरी लावणं याच्या वेगवेगळ्या त्या सरळ असं आहे, त्याच्यामध्ये त्याचं भांडण आहे. फडणवीस आणि शरद पवारांचं भांडण आहे, जग जाहीर आहे. माझे आणि शरद पवारांचे मतभेद होते हेही जग जाहीर आहेत. पण व्यक्तिगत लेवलला कधीही त्या ठिकाणी आम्ही घेऊन गेलेलो नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तेव्हा राजकारण हे व्यक्तिगत लेवलवरती होतं असं म्हणजे पार्टी टू पार्टी असलं पाहिजे. विरोध करायचा असेल तर तुम्ही पक्षाला विरोध केला पाहिजे, व्यक्तीला म्हणून नाही. पक्षाची भूमिका ही आहे की शरद पवार या व्यक्तीबरोबरचं असणारं सगळं आणि सुप्रिया सुळेबरोबरचं नाही. त्याच्यामुळे असणारं सुप्रिया सुळेने पक्षाचं नुकसान केलं आहे, पक्षातल्या कुठल्या उमेदवाराचं नुकसान केलं आहे तर अजिबात नाही. शरद पवारांनी पक्षाचं नुकसान केलं आहे आणि उमेदवाराचं नुकसान केलं आहे तर 100% त्यांनी केलेलं आहे. ज्या पवारसाहेबांबद्दल तुम्ही आता बोलला, मागच्या अनेक वर्षांचं राजकारण पाहिलं तर पवारांनी कायम तुमचा विरोध केल्याचं बोललं जातं. मात्र यावेळेस खुल्या मनानं आता तुम्ही महाविकास आघाडीत असावे, काँग्रेससोबत वारंवार ते बोलतायत आणि तुम्हाला एक नैतिक पाठिंबा आहे. मी आता असं ज्याला म्हणता येईल की काही गोष्टी घडू शकतो अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये आहे. आणि दुसरं असं आहे की
तो पार्टीचा कोर मतदार आहे. या कोर मतदाराला आम्ही सांगितलं की पार्टी म्हणून आम्ही निर्णय घेणार. तुम्ही डिक्टेट करणार असाल तर आम्ही अजिबात तुमचं ऐकणार नाही आहोत. पार्टीला जो योग्य वाटते ती भूमिका आम्ही घेणार आणि राबवणार. आता कोर वोटरला यायचं असेल तर आम्ही त्याला म्हटलं या, नसेल यायचं असेल तर नका येऊ. त्याच्यामुळे कुठेतरी आत बाहेर याच्यापेक्षा कोर वोटर को संभालो और उसके साथ में राजनीति करो, ये दोनों चीज़ें होती नहीं है. इसलिए हम लोग ने कहा कि राजनीति होगी. कोर वोटर को इतना ही की है कि आपको वोट देने का अधिकार है, आप दीजिए मत दीजिए, आप डिक्टेट मत कर लीजिए. पवार साहेबांची आज तुमच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती देर आहे दुरुस्त आहे अशा प्रकारची असं वाटतं का तुम्हाला? मला काहीच नाही वाटत आहे. चलो थँक्यू. बाळासाहेब, एक महत्त्वाचं आणखी अभय पाटलांच्या संदर्भात तुमच्या पक्षानं काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांचा संघासोबत असलेला संबंध आणि त्यांनी भाजपला उमेदवारी मागितली, तर वारंवार तुमच्या पक्षाकडून आरोप केले गेले. तर नेमकं काय असा प्रश्न असा आहे, एकदा तुम्ही लढाईत उतरलात की पार्टीला ज्या सोर्सेसमधनं ज्या ह्याच्यामधनं आपला उमेदवार काढण्याचा अधिकार असतो त्या सोर्सेसने पार्टी ते करत असते त्या ह्याच्यामध्ये. आणि ते काम असताना पार्टी करत आलेली आहे की मतदाराला तुमचा हाईड नाही, तुम्ही काय आहात हे सांगा. त्याच्याबद्दलचा असणारी एक चर्चा जी आहे ती सुरुवात होणार होती याची आम्हाला कल्पना होती, माहीत होती. मुस्लिम त्या RSSच्या संबंधाच्या संदर्भातला सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळे मुस्लिम समाज ते काढत बसेल त्या ह्याच्यात. मग तो पक्षातला असेल किंवा बाहेरचा असेल, तो हे प्रश्न विचारत राहणारच आहे. भाजपवर इथं अकोल्यापुरता विचार केला तर संघाचा एक कॅडर जे आहे ते त्याच्यावर नाराज होतं आणि त्यामुळे अभय पाटलांची उमेदवारी भाजप आणि काँग्रेसमधून कॉमन हे होऊन नेहमी काय या दोन पक्षाचा असणारा ठरवणारा नसल्यामुळे मला काहीच त्याचं उत्तर देता येत नाही. थँक्यू. चला, थँक्यू व्हेरी मच. एकनाथ खडसे परत भाजपमध्ये थँक्यू व्हेरी मच. चला. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.